सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण लेक्चर स्टार्ट करू. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जावा स्क्रिप्ट कंप्लीट केलं होतं, बरोबर. काय झालेलं, ठीक आहे. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय कंप्लीट केलं होतं, आपलं जावा स्क्रिप्ट. मला सांगा बरं ओव्हरव्ह्यू थोडासा द्या. जावा स्क्रिप्ट म्हणजे काय, जावा स्क्रिप्टमध्ये आपण काय काय शिकलेलो, काय काय लर्न केलं होतं आपण जावा स्क्रिप्टमध्ये. जावा स्क्रिप्ट एक काय आहे, स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हणतो आपण, ओके. आणि त्याचा कोड कसा रन होत असतो, लाईन बाय लाईन. तो सिंक्रोनस कोड असतो ॲक्च्युअली. असिंक जावा स्क्रिप्ट आपल्याला अजून शिकायचं आहे. असिंक काय असतं ते आपण बघणार आहे. बट सिंक्रोनस म्हणजे लाईन बाय लाईन कोडचं एक्झिक्युशन होतं. आणि कोड एक्झिक्यूट करताना यूजमध्ये कोण येतं, JS इंजिन. ठीक आहे. तर हे आपल्याला कोडला एक्झिक्यूट करण्यासाठी मदत करत असतं, ओके. त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी जावा स्क्रिप्टमध्ये बघितल्यात, तर त्या रिवाईज करायला बसलं तर आपल्याला हे लेक्चर पुरायचं नाही. पण आपण लास्ट लेक्चरमध्ये जावा स्क्रिप्ट कंप्लीट केलं होतं, ठीक आहे. आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, आपण स्टार्ट करणार आहे, काय स्टार्ट करायचं आहे आपल्याला, डोम. काय असतं डोम, व्हॉट इज मीन बाय डोम. DOM stand for Document Object Model. Okay, DOM stands for Document Object Model. आता आपण काय काय शिकलो होतो आत्तापर्यंत सांगा. म्हणजे स्टार्ट केलं होतं आपण लेक्चर, फर्स्ट लेक्चर. ॲट दॅट टाइम आपण स्टार्ट केलं होतं HTML, करेक्ट. त्यानंतर आपण शिकलो CSS, देन आपण शिकलो जावा स्क्रिप्ट, ठीक आहे. ह्या ज्या 3 गोष्टी ह्याचा यूज करून आपण फ्रंट एंड ॲप्लिकेशन बनवू शकतो, म्हणजे वेबसाईट, ओके. ॲप पण बनवू शकतो असं नाही का, पण फ्रंट एंडची कंप्लीट वेबसाईट आपण या 3 टेक्नॉलॉजीचा यूज करून बेसिक क्रिएट करू शकतो, ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोण येतं, HTML काय सांगितलं होतं, काय असतं, काय असतं, स्ट्रक्चर ऑफ वेब पेज किंवा स्केलेटन, बरोबर ना. स्केलेटन किंवा ढाचा असं आपण म्हणतो, करेक्ट. CSS काय असतं, स्टायलिंग करण्यासाठी यूज करतो आपण, बरोबर. स्टायलिंग किंवा फॉर्मॅटिंग ह्याच्यासाठी आपण CSS चा यूज करायचो. जावा स्क्रिप्ट फंक्शनॅलिटी वर्किंग त्याचं कसं असणार हे आपण जावा स्क्रिप्टने डिसाईड करायचो. कलर त्याचा कसा असणार, त्याचं बटनवरती ॲनिमेशन कसं असणार, आपण CSS ने डिसाईड करायचो. आणि HTML काय, तो माझा बेसिक स्केलेटन आहे, थोडक्यात ढाचा आहे माझ्या वेबसाईटचा. तर ह्या 3 टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण बेसिक वेबसाईट क्रिएट करायचो. आता डोम म्हणजे काय, तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. याचा ओव्हरव्ह्यू घेऊ आपण. त्याच्या अगोदर आपल्याकडे काय आहे, एक कन्सेप्ट आहे कशाचा, विंडोचा. विंडो म्हणजे काय असतो, खिडकी. व्हेरी गुड, खिडकी, बरोबर आहे, खिडकीच. विंडोमध्ये खिडकी. पण आपल्या जावा स्क्रिप्टमध्ये विंडो काय असते, ऑब्जेक्ट असते. काय असते, ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्ट असते आणि ती नुसताच ऑब्जेक्ट नाही, ग्लोबल ऑब्जेक्ट असतो. कसला ऑब्जेक्ट असतो, ग्लोबल ऑब्जेक्ट. तर ते रिटर्न होत असते प्रत्येक पेजच्या लोडवरती. रिटर्न होते प्रत्येक पेजच्या लोडवरती. ज्यावेळेस माझं पेज आहे का नाही लोड होईल, म्हणजे कसं, आपण लेट सपोज एखादं वेब पेज बनवलं,
ठीक आहे, वेबसाईट आहे माझी, आणि आपण ह्याला रन केलं. रन करतो ह्याचा अर्थ काय करतोय, ही वेबसाईटला कशावरती लोड करतोय, ब्राउझरवरती, बरोबर. क्रोम ब्राउझरवरती रन करतो, एज ब्राउझरवरती आपण डिफरंट ब्राउझरवरती वेबसाईटला लोड करत असतो. त्यावेळेस माझा हा विंडो ऑब्जेक्ट क्रिएट होत असतो. काय होत असतो, विंडो ऑब्जेक्ट क्रिएट होत असतो. ठीक आहे, विंडो ऑब्जेक्ट काय आहे माझा, हा ग्लोबल ऑब्जेक्ट आहे. आणि रिटर्न कधी होतो, ज्यावेळेस माझी वेबसाईट लोड होत असते त्यावेळेस रिटर्न होत असतो. आणि हा जो माझा विंडो ऑब्जेक्ट आहे, आता ही जी पीपीटी तुम्हाला शेअर करेल मी, पीपीटी नाही आपल्याकडे अवेलेबल, त्याच्यामध्ये अजून बेटर अंडरस्टँडिंग त्यात डिस्क्राईब केलेलं आहे. ठीक आहे, विंडो काय असतं, ग्लोबल ऑब्जेक्ट आहे माझा. ओके, आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करायचा म्हटल्यावर काय करतो आपण, काय करतो, कशा ॲक्सेस करतो. एक तर माझ्याकडे डॉट ऑपरेटर आहे, अजून ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, बरोबर ना. डॉट दिल्यानंतर जेवढ्या काही ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या आपल्याला विजिबल होणार आहेत, बरोबर, डॉटचा यूज केल्यानंतर. आता विंडोजच्या बाय डिफॉल्ट अनलिमिटेड प्रॉपर्टी, बऱ्याचशा प्रॉपर्टीज त्या आपण बघणार आहे. आणि अजून कसं आपलं ऑब्जेक्टला ॲक्सेस करतो आपण, जो स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आणि जी प्रॉपर्टी आपल्याला ॲक्सेस करायची त्यातली त्या प्रॉपर्टीचं नेम, स्क्वेअर ब्रॅकेट आणि डॉट ऑपरेटरचा यूज करून ॲक्सेस करतो आपण. करेक्ट, ते हे झालं. आता आपण थोडं बघू प्रॅक्टिकली की आपला विंडो ऑब्जेक्ट कसा दिसतो. सो मी काय म्हटलं, तू ये इकडं आणि आपल्याला कुठं जायचं आहे, डॉक्युमेंट्समध्ये, डेस्कटॉप, वेब डेव्हलपमेंट. आपण एक फोल्डर क्रिएट करू डोम नावाचा. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय म्हणू, डोम लेक्चर 1 असं करू. ठीक आहे, CMD कोड, आणि आपण याच्यामध्ये काय करू, बेसिक आपल्या HTML ची फाईल आणि जावास्क्रिप्टची फाईल अटॅच करू. आपण जर इथं गेलो, ते लोड होते तोपर्यंत मी काय म्हटलं इथं की चॅट जीपीटी काय झाली, चॅट जीपीटी काय झाली, ब्राउझरवरती आता लोड झाली. ह्याचा अर्थ ह्याचा विंडोज ऑब्जेक्ट ग्लोबली तयार झाला. ते चेक करायचं आहे मला. आपण जाणार इन्स्पेक्टमध्ये. ओके, गेलो इन्स्पेक्टमध्ये, इलेमेंटमध्ये. आपण कुठं जाणार, कन्सोलमध्ये. मी म्हटलं विंडो, ठीक आहे, एंटर झाला. हा ऑब्जेक्ट माझा तयार. त्याच्यामध्ये बघा त्याने रिटर्न काय केले, रिटर्न अलर्ट, ब्लर, कॅचे, कॅनव्हास, डेटा, फ्रान्स, फलाना ढिमकाना, बरंच काय दिलं. स्क्रोल, रिसाईज बघू शकताय तुम्ही. आता हे एक ओपन केलं ना, हे एकामध्ये बरंच असतं. ठीक आहे, इथं बघा HTML टायटल एलिमेंट. हा जो आपला विंडो आहे, विंडो ऑब्जेक्ट आहे, ग्लोबल ऑब्जेक्ट, हे कुठल्या वेबसाईटसाठी, ह्या चॅट जीपीटी ही जी वेबसाईट आहे ना त्याच्यासाठी लोड झालेला आहे विंडो ऑब्जेक्ट. त्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना, तर ह्या सगळ्या ह्या चॅट जीपीटी जी वेबसाईट आहे का नाही त्याच्या लोड केलेल्या आहेत. कुणी, विंडोज ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि कुठून लोड करतोय, कुठून, ब्राउझर. ओके, आपला जो विंडोज आहे तो काय आहे, ग्लोबल ऑब्जेक्ट आहे. तो लोड होतो ब्राउझरमध्ये. ज्यावेळेस
माझी वेबसाईट लोड होती त्यावेळेस. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस वेबसाईट लोड होती त्यावेळेस आपला विंडोज ऑब्जेक्ट क्रिएट होत असतो. आपण काय करू, index.html script.js. ठीक आहे, हा बेसिक कोड आहे आपला. आणि मी काय म्हटलं इथं, डोम डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, आणि आपण प्रिंट केलं हॅलो. त्यांनी सांगितलं ना प्रिंट करायचं. ठीक आहे, आणि इथं बॉडीच्या जस्ट अगोदर आपण काय केलं, स्क्रिप्ट टॅगचा यूज केला आणि src script.js डन. आपण आता ह्या आपल्या JS फाईलला काय केलं, लिंक केलं. ही माझी एक प्रकारे काय वेबसाईटच आहे, फक्त त्याच्यावरती काय रेंडर केलं आहे मी, हॅलो. आपण काय केलं, ह्याला कुठे गेलं बोलाय, आणि इथं माझी वेबसाईट काय झाली, लोड झाली ना. आणि हॅलो हा जो इलिमेंट आहे तो रेंडर झाला. आपण केलं इन्स्पेक्ट, आपण गेलो कन्सोलमध्ये आणि आपण म्हटलं विंडो आणि एंटर. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या ज्या विंडोज ऑब्जेक्टच्या आहेत त्या लोड झालेल्या, ज्या बाय डिफॉल्ट आपल्याला मिळत असतात. ठीक आहे, मग मी काय म्हटलं, की विंडो काय बघू, विंडो डॉट अलर्ट. ही प्रॉपर्टी माहिती आहे का तुम्हाला, अलर्ट. आता ज्यावेळेस आपण काय करतो, चुकीचा पासवर्ड टाकतो त्यावेळेस आपल्याला काय अलर्ट येतो, लॉग इन करताना, यू हॅव एंटर इनकरेक्ट पासवर्ड, करेक्ट. तर तो काय असतो, अलर्ट असतो. ज्यावेळेस वेबसाईटमध्ये करतो त्यावेळेस ती वेबसाईट थ्रू प्रोव्हाइड केलेलं असतं आपल्याला, कुठनं, विंडोज ऑब्जेक्टमधून. ओके, हे अलर्ट आहे, हे विंडोज ऑब्जेक्टमधून प्रोव्हाइड केलं असतं. मी ह्याला एंटर करेल असं करू, त्यावेळेस काय म्हणते, अलर्ट दिलाय त्यांनी. पण आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये असं केलं आणि काय म्हटलं इथं, न्यू अलर्ट. ठीक आहे, एंटर केलं आणि एक्सपेक्टेड टोकन अलर्ट ते क्लोज नव्हतं ना केलं. ठीक आहे, इथं आलं न्यू अलर्ट, म्हणजे जे आपण ते पास करेल तसा अलर्ट आपल्याला भेटणार आहे बेस्ड ऑन द कंडिशन. आपण जिथं लॉग इन करतोय तिथं लॉग इन फेल झालं तर आपण अलर्ट काय शो करा म्हणणार की तुमचं काहीतरी चुकतंय, ते आपण अलर्ट तिथं दाखवणार. तो अलर्ट ही जी प्रॉपर्टी कुठनं ॲक्सेस करतो आपण, विंडोज ऑब्जेक्टमधून. पण ठीक आहे, अजून काय, विंडो डॉट काय ब्लर, कॅचे, कॅन्सल ॲनिमेशन फ्रेम, ह्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत. क्लिअर टाईम इंटरवल, क्लोज, अजून काय क्लोज, कन्फर्म. आता हे कन्फर्म जर आपण रन केलं, हे बघा कन्फर्म सेज, हे सेम ह्याच्यासारखंच आहे, अलर्टसारखंच नोटिफिकेशन दाखवते. पण ह्याच्यामध्ये रिटर्न काय व्हॅल्यू होते, रन केल्यानंतर ट्रू. कसली व्हॅल्यू येते, ट्रू. कुठला डेटा टाईप, बुलियन ना, करेक्ट. असं डिफरंट विंडोज आपला ऑब्जेक्ट आहे, तो आपल्याला प्रॉपर्टी देत असतो, तो ते आपण काय करतो, यूज करत असतो. कशामध्ये, आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. त्या प्रॉपर्टी कुठून येत्या, विंडोज ऑब्जेक्टमध्ये. मी आपण इथून ॲक्सेस केलं, मला लेट सपोज कुठून ॲक्सेस करायचं आहे विंडोजला, कोडिंगमधून, इथनं आपल्या JS फाईलमधून.
मी काय करतो लॉग आणि CSSचा कोड आला सी चालू मी म्हणतो दिस डॉट विंडो. दिस कीवर्ड काय माझा, दिस काय कीवर्ड तो काय करतो सांगा बरं, आपण शिकलेलो प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तो करंट ऑब्जेक्टला डिनोट करत असतो की करंट त्याच्यामध्ये कोण आहे, आता प्रेझेंट कोण आहे. दिस डॉट कोण आहे, विंडो. ती प्रिंट करा. आपण केलं कंट्रोल एस, आलं का इथं प्रिंट झालं का. आपण लेट सपोज म्हटलं की विंडो आणि असं प्रिंट केलं, विंडो इज लाईक दिस. आलं का, ही माझी विंडो आहे आणि त्या विंडोमध्ये डिफरंट आपल्याला प्रॉपर्टीज भेटतात, ते आपण ॲक्सेस करून जावास्क्रिप्टमध्ये त्याचा यूज करत असतो. बेसिकली विंडोज काय असतं हे समजलं का, समजलं. सिम्पल साधं, तो माझा काय ग्लोबल ऑब्जेक्ट आहे. तो डिफरंट प्रॉपर्टीज मला रिटर्न करतो आणि काय करतो, तो लोड होतो कधी, तो रिटर्न होतो कधी, माझी वेबसाईट लोड झाल्यानंतर. ज्यावेळेस वेबसाईटवर एलिमेंट रेंडर होतात त्यावेळेस आपल्याला विंडोज ऑब्जेक्ट भेटत असतो बाय डिफॉल्ट. बट इट समजलं विंडोज. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर ठीक आहे. नेक्स्ट माझ्याकडे काय आहे, डोम. हे आपण स्टार्टिंगला बघितलेलं. डोमचं फुल फॉर्म काय, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. काय वाटतं का तुम्हाला काय असेल ह्याच्या जो मिनिंग आहे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, त्याच्यानुसार काय असेल ह्याचा अर्थ डोमचा. डोममध्ये काय करत असेल, डॉक्युमेंट स्पेसिफिक डॉक्युमेंट आहे, ऑब्जेक्ट कीवर्ड आहे म्हणजे आपण जे ऑब्जेक्टचा यूज करतो. मॉडेल स्पेसिफिक मॉडेल, त्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं. ठीक आहे. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे काय, तर आपला जो HTML कोड आहे का नाही, तर तो JS ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतो आपण. कशामध्ये, JS ऑब्जेक्ट. आणि त्याला काय करतो, जावा स्क्रिप्ट थ्रू मॅनिपुलेट करतो. मॅनिपुलेट करणं म्हणजे काय करणं, चेंज करणं. बरोबर, चेंज करणं, बदल करणं, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी ॲड करणं, रिमूव्ह करणं. हे सगळं आपण कोणा थ्रू करतो, JS ऑब्जेक्ट थ्रू. कशामध्ये, HTML मध्ये. त्याला काय म्हणतो आपण, डॉम, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आता ह्याच्यामध्ये आपण जे हे करतो सगळं, ह्याला म्हणायचं डॉम मॅनिपुलेशन. काय म्हणायचं, डॉम मॅनिपुलेशन. आता बघा सिम्पल साधं मला सांगा, ठीक आहे, HTML हा कोड आहे माझा HTMLचा. मग ह्याच्यावरती मला स्टाईल अप्लाय करायचं आहे, मला कलर अप्लाय करायचा आहे, मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, मला ॲनिमेशन द्यायचं आहे. कशा थ्रू देणार ह्याला हे सगळं, CSS काय, कॅस्केडिंग स्टाईल शीट, ह्याच्या थ्रू आपण देतो. करेक्ट. मग जे बाकीचे चेंजेस आहेत ते मी चेंजेस आपल्या HTML कोडमध्ये कशा थ्रू आणतोय, CSS थ्रू. मग जे चेंजेस CSS थ्रू आणतोय ना आपण, ते प्लस एक्स्ट्राचे चेंजेस पण आपण कशा थ्रू आणू शकतो, JS थ्रू. ओके. मग आपण तिथे यूज कशाचा करणार आहे, डॉम मॅनिपुलेशनचा. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल त्याच्यावरती आपण JSचा यूज करून काय करणार,
मॅनिप्युलेशन करणार, म्हणजे जो माझा HTML चा कोड आहे त्याच्यामध्ये चेंजेस करणार. ह्याला म्हणायचं सिम्पल डॉम मॅनिप्युलेशन. काय म्हणायचं? डॉम मॅनिप्युलेशन. ठीक आहे. आता अजून थोडंसं अजून डीप मध्ये जाऊ. अजून हेडर फाईल काय असते त्याची? HTML, करेक्ट. ह्याच्यानंतर काय असतं? हेड, इथे हेड क्लोज, करेक्ट ना. बॉडी, बॉडी क्लोज आणि HTML क्लोज. असंच असतं ना. आपण जर इथं बघितलं HTML हेड, हेड क्लोज, बॉडी, बॉडी क्लोज, HTML क्लोज. आणि डॉक टाईप कशासाठी असतं सांगा बरं. काय असतं डॉक टाईप? डॉक्युमेंट टाईप. बरं, ते काय कशासाठी यूज होते? HTMLचं कोणतं व्हर्जन यूज करतोय ते सांगत असतं ब्राउझरला. आपण HTML5 यूज करतो. ठीक आहे. सो वेर वी आर, कुठं होतो? इथं होतो. आणि ओके, ह्याच्यामध्ये का नाही अख्खं जे नाही माझं हे काय माहिती आहे का? हा जो कोड राईट केलाय ना, हा काय डॉक्युमेंट. ठीक आहे. हे काय माझं अख्खं डॉक्युमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आहेत ना माझे, ते काय येतं? टॅग्स आहेत, बरोबर ना. HTML टॅग, हेड टॅग, बॉडी टॅग आणि HTML क्लोज एक्सप्रेस, ही काय आहेत? आपली टॅग्स येतं. ओके. आणि आपण काय करतो? ह्याची बॉडी किंवा बॉडीमध्ये मी पॅराग्राफ टॅगचा यूज केला, अजून H1 टॅगचा यूज केला हेडिंगचा. ह्याच्यामध्ये आपण जे क्लास देतो, आपण आय डी देतो, हे कायच असतात माझं ॲट्रिब्यूट्स. बरोबर, काय असतात? ॲट्रिब्यूट्स. आणि हे सगळ्यांचं मिळून म्हणजे एलिमेंट्स माझा कधी तयार होतो? एलिमेंट तयार कधी होतो? टॅग्स मध्ये आपण ज्यावेळेस काहीतरी इन्सर्ट करतो. पॅराग्राफ आहे माझा, हा टॅग आहे नुसता पॅराग्राफ, त्याच्यामध्ये टाकला पॅराग्राफ, त्यावेळेस तो अख्खा काय होतो? एलिमेंट तयार होतो. तो माझा काय एलिमेंट आहे. ओके. मग माझं हे जे मेन डॉक्युमेंट आहे त्यामध्ये माझे टॅग्स आहेत. हे हेडर, परत बॉडी, HTML. त्याच्यामध्ये माझं जे डिफरंट अदर टॅग्स आहेत, पॅराग्राफ टॅग, H1 टॅग, त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट्स आहेत ते, प्लसमध्ये एलिमेंट माझा तयार होतो टॅग्स आणि कंटेंटचा मिळून तो. तर ह्याच्यावरती आपण काय करतो, म्हणजे हे जे अख्खं माझं डॉक्युमेंट आहे ना, हे डॉक्युमेंट असं तयार होतं माझं. कसं तयार होतं? असं आता जे सांगितलं तसं. तर त्या डॉक्युमेंटवरती JS ऑब्जेक्टचा यूज करून आपण, म्हणजे डॉमचा यूज करून JS ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन करतो ह्या कोडचं. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो? चेंजेस करतो. कशामध्ये? HTMLच्या कोडमध्ये. त्याला म्हणायचं डॉम मॅनिप्युलेशन. ओके. JSचा यूज करून आपण HTMLच्या कोडमध्ये चेंज करतो, त्याला म्हणायचं डॉम मॅनिप्युलेशन. समजलं? गॉट इट? मग हे आपलं झालं डोम. डोम काय असतं ते? सिम्पल एवढं लक्षात ठेवा. HTMLच्या कोडमध्ये चेंज करायचं जावास्क्रिप्टचा यूज करून. दॅट्स इट. एवढं तरी समजून ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय आपल्याकडं? बॉम्ब आहे. काय? बॉम्ब. ते बॉम्ब फोडायचा बॉम्ब नाही, आपल्या ह्याच्यातला बॉम्ब आहे जावास्क्रिप्टमधला. ते पण फोडायचंच आहे आपल्याला. बॉम्बचा फुल फॉर्म काय असेल बरं? काय वाटतंय?
ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल, ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. आता ह्याचा यूज कधी होतो माहिती आहे का? ज्यावेळेस आपल्याला आपली जी वेबसाईट आहे, वेबसाईट सोडून रादर दॅन अदर वेबसाईट सोडून ज्या प्रॉपर्टी ॲक्सेस करायच्या, ज्या गोष्टी ॲक्सेस करायच्या ब्राउझरमध्ये, तर त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो? बॉम्बचा, ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलचा. आता ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे बी अंडरस्टँडिंग माहीत असणं गरजेचं आहे की बॉम्ब नक्की काय असतो. ह्याच्यात हिस्ट्री किंवा अजून काय असू शकतं, लॉग इन, नेव्हिगेशन, आता ह्या गोष्टी इथं, तर हे ना आपल्या वेबसाईटमध्ये का नाही इन्क्लुडेड नाही. तर हे बॉम्ब थ्रू अचीव करतो आपण ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. बेसिकली फक्त एवढंच की जे माझं वेबसाईटमध्ये इन्क्लुडेड नाही आहे ते अदर दॅन वेबसाईट मला ॲक्सेस करायचं, कुठं? ब्राउझरमध्ये, तर त्याला म्हणायचं ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. एवढंच आहे. आता आपण काय बघितलं? विंडो. अजून काय बघितलं? डॉम. अजून काय बघितलं? बॉम्ब. PPT-मध्ये ह्याचं डीप अजून एक एक्सप्लेनेशन बाहेर केलं, ते शेअर करेल मी तुम्हाला, सो यू विल गेट अ बेटर आयडिया. समजलं विंडोज काय असतं? समजलं काय असतं विंडो? ग्लोबल ऑब्जेक्ट असतं. तर रिटर्न होतं ऑलवेज पेज लोड झालेलं आहे. ठीक आहे. दिस कीवर्डचा यूज करून मी त्याला ॲक्सेस करू शकतो ग्लोबल. ओके, ग्लोबल. आणि अजून जर आपण बघितलं तर इंटरेस्टिंग भरपूर काय आहे बघा. काय म्हटलं मी की मी काय केलं इथं गेलो आपण, आणि आपण काय केलं, हे ग्लोबली ॲक्सेस केले. बरोबर. मी म्हटलं की असं, आता मी हे जो विंडो आहे त्याला कशामध्ये ॲक्सेस केलं? कर्ली ब्रॅकेट आहे, ब्लॉक आहे माझा एक प्रकारे, त्याच्यामध्ये ॲक्सेस केलं. ते दिसतंय का आउटपुटमध्ये? दिसतं. म्हणजे ब्लॉकमध्ये पण मी त्याला ग्लोबली ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. हा एक पॉईंट होता. आणि अजून काय करू शकतो आपण? तुम्ही चेक करा फंक्शनमध्ये करू शकतो का आपण. फंक्शनमध्ये दिस कीवर्डचा यूज करायचा, विंडोज ऑब्जेक्टला ॲक्सेस करायचं. कुठे गेलो आपण? ठीक आहे. विंडोज काय असतं समजलं, डॉम काय असतं समजलं, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. बेसिकली माझ्या HTML कोडला मी मॅनिप्युलेट करतो जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टचा यूज करून. आणि बॉम्ब असतं ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल, जे आपल्या वेबसाईट सोडून दुसऱ्या ज्या गोष्टी मला ब्राउझर थ्रू ॲक्सेस करायच्या तर त्याच्यासाठी आपण बॉम्बचा यूज करत असतो. समजलं? ओके. आता आपण हे बघितलं बॉम्ब काय, डॉम काय, विंडो काय, पण याचा ॲक्च्युअली यूज कसा करायचा, कसं यूज करणार? लेट सपोज मला काय करायचं आहे, मी म्हटलं की आपण गेलो इथं आणि हा काय हो माझा
हा सगळा आहे ना, हा काय सगळा ह्या वेबसाईटचा कोड आहे. दिसतोय ना हा सगळा कोड ह्या वेबसाईटचा. ओके, मग आपण काय म्हटलं, डॉम म्हणजे काय की मी वेबसाईटमधल्या HTML च्या एलिमेंटला ॲक्सेस करून त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. डॉम डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल थ्रू. मग मी एखादं जे एलिमेंट आहे त्याला कसं ॲक्सेस करू शकतो, तसं आपल्याकडे कन्सेप्ट आहे काय, गेट एलिमेंट बाय ID, एक प्रकारची प्रॉपर्टी टू ॲक्सेस एलिमेंट्स. ठीक आहे, काय गेट एलिमेंट बाय ID. अजून एक आहे काय, गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. अजून एक आहे तो म्हणजे गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम. ठीक आहे, हे बेसिक आपल्याकडे 3 गोष्टी, 3 प्रॉपर्टीज आहेत किंवा 3 मेथड म्हणू शकता. त्याच्या थ्रू आपण काय करतो, मेथड आहे त्याच्या थ्रू आपण HTML च्या डॉक्युमेंटमधले एलिमेंट फेच करू शकतो. कुठं काय प्रेझेंट आहे, कशाच्या बेसवरती, एकतर ID किंवा क्लास नेम किंवा टॅग नेम. आता मला सांगा, आपण शिकलोय का ID कशी ॲक्सेस करतो, हॅशटॅग, तेच आपण इथं करणार आहे. क्लास डॉट आणि टॅग नेम म्हणजे थोडक्यात ते स्पेसिफिक एलिमेंटचं म्हणजे टॅगचं नाव, पॅराग्राफ टॅग आहे, हेडिंग 1 टॅग आहे का सेक्शन टॅग आहे, XYZ, त्याच्यानुसार आपण त्याला ॲक्सेस करणार. मग पहिला काय माझ्याकडे, गेट एलिमेंट बाय ID. आपल्याला ह्याचा यूज करायचा. मग गेट एलिमेंट बाय ID म्हणतोय म्हटल्यानंतर काय पाहिजे मला, जी मी ॲक्सेस करणार आहे ती काय आहे, ID. ठीक आहे, मी काय म्हटलं की आपण काय करू, बॉडीमध्ये जाऊ, हेडर, आपण काय केलं, आपण कुठं होतो तिथं, सो आपल्याला काय बघायचं, एखादी ID सापडते का इथं ते आपल्याला ॲक्सेस करायला. नाव क्लास तर भरपूर आहे तर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण इथं ID देऊ शकतो. मी काय करतो, ही जी वेबसाईट आहे ना त्याला म्हणतो की काय म्हणतो, आपण काय करू, हा जो हेडर आहे का ह्याच्यामध्ये चेंज करू. काय केलं, ID इक्वल्स टू काय ID द्यायची, हेड द्यायची का, हेड. ठीक आहे, आता हेडरला मी ID दिली, काय दिली, हेड. ओके, आणि आपण आता आलो कॉन्सोलमध्ये. मी काय म्हटलं, माझं जे डॉक्युमेंट आहे, ठीक आहे, जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती गेट एलिमेंट बाय ID एक मेथड आहे ती लावा, आणि त्याच्यामध्ये एक ID आहे. काय ID होती आपली, हेड. जिथं पण ही ID दिसेल तो एलिमेंट काय करा, फेच करा आणि मला दाखवा. आला हेडर आपल्याकडं, जो आपण इथं बघितलेला आहे तेच, हेडर ड्युरेशन, मीडियम, पिक्सल, XYZ, त्या सगळ्या गोष्टी, सगळ्या हेडर आपल्याला रिप्रेझेंट झालेला आहे. कशा थ्रू आपण ॲक्सेस केला त्याला, गेट एलिमेंट बाय ID. तिथं मी काय केलं, डेलिब्रेटली ID असाइन केली
त्या वेबसाईटमध्ये, कुठल्या ChatGPTच्या, आणि त्याला आपण ॲक्सेस केलं इथं. ठीक आहे. मग हे आपण कशा थ्रू ॲक्सेस केलं? ID थ्रू. ID मध्ये माझा फक्त आणि फक्त एकच इलेमेंट फेच होऊन येणार. मला सांगा, त्या ID मल्टिपल टाइम्स आपण डिक्लेअर करू शकतो का? एक ID एकच असणार आहे ना. तसं क्लास आपण मल्टिपल देऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला काय समजतं की आपण ज्यावेळेस काय करतो, आपण ID थ्रू एखादा इलेमेंट फेच करतो, गेट करत असतो, त्यावेळेस आपल्याला एकच इलेमेंट येतो, रिप्रेझेंट होतो. काय होतं? एकच. आणि ऑलवेज काय रिमेंबर, लक्षात ठेवायचं की डॉक्युमेंटचा यूज करायचा. का? कारण आपण मॅनिप्युलेट कुणाला करतो? डॉक्युमेंटला. त्या व्हॅल्यू ॲक्सेस कुठनं करतो? म्हणजे स्पेसिफिक एलिमेंट डॉक्युमेंटमधून. म्हणून डॉक्युमेंट डॉट जिथून आपल्याला एलिमेंट घ्यायचा आहे, ज्या थ्रू ID थ्रू घ्यायचा आहे, क्लास थ्रू घ्यायचा आहे, टॅग नेम थ्रू घ्यायचा आहे, त्याच्या थ्रू आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. मी काय म्हटलं की आपण काय केलं, लेट सपोज, ठीक आहे, ID थ्रू घेतला. मी म्हटलं क्लास, हेडमध्ये काय आहे का नाही दिसत. आता ह्याची क्लास काय आहे, बॅकग्राऊंड क्लास. ठीक आहे, इथं आपण क्लास देऊया. काय द्यायची क्लास इथं? मी म्हटलं, काय म्हटलं, हेडर डिव. ओके, हे आपण क्लास दिली त्याला. काय क्लास? हेडर डिव. आता मला ह्या क्लासला ॲक्सेस करायचं. माझ्याकडे काय आहे सांगा बरं. ज्यावेळेस मी एखादा एलिमेंट क्लास नेम थ्रू ॲक्सेस करतो, त्यासाठी मी काय करतो, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट्स. आता हे ऑब्झर्व करा एक गोष्ट, आपण ज्यावेळेस डॉक्युमेंटवरती गेट एलिमेंट बाय ID, गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम, गेट एलिमेंट्स बाय नेम, गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम, गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम NS, ही डिफरंट आपल्याला मेथड दाखवते तिथं. IDला इथं एलिमेंट्स नाही का, एलिमेंट आहे फक्त. इलिमेंट म्हणजे काय? एकच एलिमेंट. एलिमेंट्स मल्टिपल येऊ शकतात. त्याच्यामुळं तिथं त्यांनी दाखवले की क्लास नेमसाठी एलिमेंट्स आहे, टॅग नेमसाठी एलिमेंट्स आहे, नेमसाठी एलिमेंट्स आहे. ओके, हा सिंटॅक्स आहे त्याचा. आपण क्लास नेमने ॲक्सेस करतो. माझ्या क्लासचं नाव काय होतं, हेडर, हे सर नाही, हेडर डिव. आणि आपण ज्यावेळेस ह्याला रन करत त्यावेळेस काय होणार आहे, आपल्याला एरर येणार आहे. काय एरर आला? कारण आपण इथं डबल कोट मिस केला. मी तिथं काय केलं, क्लास जी मी इथं क्लास क्रिएट केली ती काय क्लास आपली इथं बघा, हेडर डिव, तीच क्लास आहे तिथं ॲक्सेस केलेली. हां, तीच आहे. कशा थ्रू ॲक्सेस केली? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम थ्रू. पण आपण ह्याला एंटर केलं, आपल्याला काय भेटतंय, आता तुम्ही म्हणसाल आईला इथं ॲरे दिसतोय, ॲरे वाटतोय ना, पण हा ॲरे नाही आहे. मला काय म्हणायचं, HTML कलेक्शन. काय म्हणायचं? HTML कलेक्शन. आपल्याला HTMLचं कलेक्शन भेटतंय. काय आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे, रिमेंबर इट. मग ओके, तर ह्याच्यात काय, हेडर डिव, जो आपण काय केला होता इथं, जो माझा डिव आहे का नाही, तर त्या डिवला हेडरच्या इनसाईड जो डिव आहे त्याला हेडर डिव म्हणून क्लास दिली आणि त्या स्पेसिफिक एलिमेंटला मी ॲक्सेस केली. हेडर डिव एकच क्लास आहे म्हणून एकच आलं तिथं आपलं. आता लेट सपोज मी काय केलं, मी म्हटलं की आपण हेडर डिव सगळीकडे द्यायची का बऱ्याच जागा.
करू, कंट्रोल सी. मी काय म्हटलं, ह्याला पण हेडर देऊ. अरे ठीक आहे, हेडर देऊ. मी पण हेडर देऊ आणि ह्याला पण हेडर देऊ केलं. अजून कंट्रोल बी, ह्याला पण हेडर देऊ. आता 4 माझं एलिमेंट आहे ते कुठल्या क्लासमध्ये बिलॉंग आहे, हेडर देऊ. आपण इथं गेलो आणि म्हटलं काय, ह्याला ॲक्सेस करायचं, त्याला एंटर. HTML कलेक्शन कुठं कुठं प्रेझेंट आहे, 0, 1, 2 3 जागेवर. हे एका जागेवर नीट झालं नसतं त्यामुळे ते दिसणार. पण जेवढ्या जागेवरती हेडर ड्यू माझे क्लास प्रेझेंट आहे, तर काय झालं, तिथं आपल्याला सगळी इलिमेंट HTML कलेक्शनमध्ये रिटर्न झाले. ओके, हा दुसरा वे आपल्याला इलिमेंट गेट करण्याचा. ठीक आहे, कोणता, गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. आता तिसरा काय आहे सांगा बरं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय टॅग नेम. मी इथं पी टॅग टाकलं ना, जेवढं पी टॅग आहेत ना, तेवढं सगळं पी टॅग आहे. नाही, सगळे आहेत. टोटल पॅराग्राफ टॅग किती आहे त्याच्यात, 19. ओके, लेट सपोज मी म्हटलं H2 किंवा H1, H2, H3, H4, H2 म्हटलं आता किती, 9 आहे टोटल H2 टॅग. ठीक आहे, मग लेट सपोज आपल्याला अजून बघायचं ह्याच्याबद्दल, मग कुठं जाणार आपण, MDN जाणार. MDN कडे काय म्हणणार, MDN टेल मी अबाउट document dot get element by tagging. कलेक्शन रिटर्न करतं. आपण जे म्हटलं ना, ॲरे नाही रिटर्न करत, काय रिटर्न करतं, कलेक्शन रिटर्न करतं. ठीक आहे, टीचर एस्टॅब्लिश करतात. आता बघा, वेन कॉल्ड HTML एलिमेंट डॉक्युमेंट गेट कॉल्ड लोअर केसेस आर्ग्युमेंट फॉर द सेक्शन 8 अंडरस्कोर मॅच element dot get element by document which triggers the classification of an document. तर काय म्हणतात ते, this under simple such conditional document. Let's suppose आपण हे यूज केलं, एलिमेंट डॉट गेट एलिमेंट डॉक्युमेंट डॉट दिस पी. काय क्लिअर झालं,
बऱ्याचशा गोष्टी का त्यांनी सांगितल्या त्याच्याबद्दल. डिस्क्वालिफाईड स्पेसिफिक आता जे बाकीची ठिकाण आहे सगळी क्लास नेम, टॅग नेम, सगळी बाकीची फक्त आय डी सोडून काय रिप्रेझेंट करतात आपल्याला HTML कलेक्शन, नॉट ॲड. ओके, तर रिमेंबर इट. ठीक आहे. सो इथपर्यंत समजलं त्या एलिमेंट्स आपण कसं गेट करतो. आय डी थ्रू असेल किंवा आपल्या क्लास नेम थ्रू असेल किंवा टॅग नेम थ्रू, डिफरंट प्रॉपर्टीचा मेथड्सचा यूज करून आपण आपल्या एलिमेंट्सला ॲक्सेस करू शकतो. आता मला काय करायचं आहे, एक स्पेसिफिक एलिमेंट आहे माझा कशातला, वेबसाईटमधला. ठीक आहे, ही आपली वेबसाईट आहे. आपण लेट सपोज काय म्हटलं ठीक आहे. इथं आपण प्रिव्हियसली क्रिएट केलं होतं काय, क्लास क्रिएट केली ती हेडर डिव्हची. मला ह्याला ॲक्सेस करायचं आहे. आपल्याकडे वेग आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. त्याचा यूज करून आपण त्या क्लासला ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याकडं का नाही अजून एक वे, तर त्याचा यूज करून आपण काय करतो, त्या स्पेसिफिक क्लासला, स्पेसिफिक आय डीला किंवा टॅगला ॲक्सेस करू शकतो. मग तो आपण कशाचा यूज करतो, क्वेरी सिलेक्टर. कशाचा, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. आणि इथं सांगायचं की मला सिलेक्ट काय करायचं आहे, हेडर डिव, हिला सिलेक्ट करायचं. आता ज्या वेळेस मी हे एंटर करेन त्यावेळेस बघा काय येते, नल. का नल आलं, आपण स्पेसिफाईड केलं होतं मगाशी कुठं, क्लास नेमसाठी डायरेक्ट आपण तिथं नाव टाकायचं, एंटर करायचं, सगळं भेटायचं. पण इथं का भेटत नाही तसं क्वेरी सिलेक्टर. आपल्याला तिला सांगायला लागतं कुणाला, क्वेरी सिलेक्टर म्हणजे काय आहे, हे काय आपली क्लास. ॲक्सेस कसं करतो क्लासला, डॉट का हॅश नाही, डॉट नाही. आपण तिथं सांगणार ते काय आहे, क्लास आहे. मग आपली जी क्लास आहे कुठली, जी हेडर डिव आहे, तर ती क्लास आपल्याला रिप्रेझेंट झाली. ठीक आहे. ओके, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे काय भेटलं, आपल्याला जी हेडर डिवची क्लास आहे ती भेटली. मी काय करू शकतो, मी काय करू शकतो, हे म्हटलं की लेट न्यू क्लास इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर डॉट हेडर डिव. आता मी काय केलं, ही जी माझी क्लास आहे ना हेडर डिव, तर ती स्टोअर केली कशामध्ये, न्यू क्लास नावाच्या त्याचा व्हेरिएबल. ज्यावेळेस ह्याला मी कॉल करेल इथं न्यू क्लास, बघा न्यू क्लासमध्ये कोण स्टोअर आहे, आता आपली हेडर डिव. ओके, मग ह्याच्या थ्रू पण आपण काय करू शकतो, जो स्पेसिफिक एलिमेंट आहे तो क्लास थ्रू, आय डी थ्रू आणि टॅग थ्रू, ह्याच्या थ्रू काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. मग मला समजा लेट सपोज काय करायचं आहे, मला
आय डी, आपण आय डी बनवलेलं ना हेड नावाची, मला आठवतं. मी म्हटलं लेट आय डी इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. आता मला सांगा, हेड नावाची आय डी केली आपण केली ना, तिला ॲक्सेस करायचं होईल का? आय डी ॲक्सेस काय काय चुकलं इथं पूर्ण सांगा. हॅशटॅग लागतं ना आय डीसाठी. आता आय डी कुठं स्टोर झाली माझी? त्या आय डीमध्ये. तर पुढं व्हेरिएबल आपण दिला आहे तिथं. मी म्हटलं आय डी, बघा आली का? तीच आय डी जी आपल्याला ॲक्सेस करायची हेड नावाची. कुठं? तिथं का? येस, व्हेरिएबल आहे ते. इथं जे मी आय डी केले ना, हे यू कॅन प्लेस हेड, नो एनी प्रॉब्लेम. हेड काय डोकं जरी टाकलं ना आपण इथं तरी ॲक्सेस होणार आहे. बघायचं आहे, बघा डोकं झालं ॲक्सेस. डोक्याने पण ॲक्सेस करू शकतो आपण, असं काय नाही. ठीक आहे तुम्हाला. हां काय डोकं हात पाय काही टाकायचे टाका, फक्त कळलं पाहिजे आपल्याला. काय व्हेरिएबलचं मिनिंग कळलं पाहिजे की आपण यूज त्यासाठी केलं आहे त्यासाठी. ठीक आहे, दॅट इज द यूज ऑफ इट. आणि मी म्हटलं की, मी काय म्हटलं, लेट टॅक्स इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर, आणि मी म्हटलं पॅराग्राफ. जेवढं पॅराग्राफ टॅग आहेत का नाही तेवढं टॅक्समध्ये स्टोअर करा आणि टॅक्सला कॉल करा. आता बघा इथं काय झालं बरं, काय आलं इथं? एकच टॅग आला का बरं? क्वेरी सिलेक्टर जो आपला फर्स्ट पॅराग्राफ आहे वेबसाईटमधला, तो इथं रिप्रेझेंट केला जातो. कधी? ज्यावेळेस आपण क्वेरी सिलेक्टरचा यूज करतो त्यावेळेस. ठीक आहे, इथं. आणि मी ज्यावेळेस म्हटलं, काय म्हटलं, ते क्लाससाठी पण सेम होता. ॲक्च्युली तिथं मिस आउट झालं. ते आपलं गेट एलिमेंट बाय क्लास नेम आणि गेट एलिमेंट बाय टॅग नेम आहे, ते वेगळे. त्याच्यामध्ये अख्खं शो केलं जातं. इथं क्वेरी सिलेक्टरचा यूज करतो आपण. ओके, क्वेरी सिलेक्टर ऑल आणि क्वेरी सिलेक्टर या दोन गोष्टी इथं. आता इथं ते समजेल, आपण ते क्लासचं पण केलं ना, ते पण समजेल. इथं मी काय म्हटलं की नुसतं आपण क्वेरी सिलेक्टरचा यूज केला त्यावेळेस एकच पॅराग्राफ आला पहिला. मी काय म्हटलं, क्वेरी सिलेक्टर ऑल, ओके, आणि एंटर केलं. हो, अनडिफाईंड का बरं? टॅक्समध्ये टाकले ना ते आपण. लयच विचारात पडता का तुम्ही? किती आलं पॅराग्राफ टॅग? टोटल 19 आहे. ही नोड लिस्ट आहे आपली. ओके, नोड लिस्ट ॲरे नाही. ओके, मागाशी पण तिथं आपलं 19 चालतं टोटल जेवढं होतं टॅग्सने आपण ॲक्सेस केलं. तर सेम लाईक दॅट आपण क्लास म्हणजे क्वेरी सिलेक्टर आहे का नाही, तर तिथं ऑलचा यूज करू शकतो. कुठं? लेट सपोज क्वेरी सिलेक्टर ऑल, मी म्हटलं डॉट काय हेडर डिव. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या हेडर डिव नावाच्या क्लास स्टोर आलेले आहेत. आता ऑल म्हटलंय ना, मी म्हटलं टॅक्स. ताच कन्सेप्ट आहे, बाकी नाही काय. तर 3 आपण मागाशी जर क्रिएट केलं ना, तर 3 ते आपल्याला रिप्रेझेंट झालं. ठीक आहे,
ह्याचा यूज करून आपण काय करतो, जो टॅग्स आणि क्लास नेम्स किंवा ID त्यांना ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे, हे झालं ॲक्सेस. आपण जर स्पेसिफिक गोष्टी इथं कशामधल्या, आपल्या HTML डॉक्युमेंटमधल्या त्यांना कसं ॲक्सेस करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलेलं आपण प्रिव्हियस. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं विंडो म्हणजे काय. विंडो म्हणजे काय असतं, माझं एक ग्लोबल ऑब्जेक्ट आहे जे ऑलवेज रिटर्न होतं पेज लोड झाल्यानंतर. ठीक आहे, डिफरंट प्रॉपर्टीज देतं ते, तर त्या आपण ब्राउझरमध्ये यूज करत असतो. त्या प्रॉपर्टी ब्राउझरच्या असतात. विंडोज ऑब्जेक्ट आपल्याला त्या प्रॉपर्टी देत असतो. ठीक आहे, मग त्या प्रॉपर्टी पण बघितल्या आपण काय असतात. त्यानंतर बघितलं डोम म्हणजे काय, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, जे सिंपल साधं HTMLच्या कोडला मॅनिप्युलेट करतं. कोण, जावास्क्रिप्टच्या कोड, त्याला म्हणायचं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. डोम मॅनिप्युलेशन त्याला म्हणतो आपण. आणि बॉम काय, ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर काय, आपल्याला समजा एलिमेंट्स ॲक्सेस करायचे, रिट्रीव्ह करायचं, त्याच्यासाठी आपल्याकडं काही मेथड्स आहेत. त्याच्यातली पहिली मेथड काय, गेट एलिमेंट बाय ID. गेट एलिमेंट बाय ID याच्यावरून आपल्याला समजतंय की आपल्याला तो एलिमेंट गेट करायचा आहे ज्याच्यामध्ये स्पेसिफिक ID मेन्शन. त्या IDचं नाव आपण टाकायचं आणि तो जो स्पेसिफिक एलिमेंट आहे तो आपण IDच्या बेसवरती फेच करणार. त्यानंतर आपण बघितलं गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम, म्हणजे जेवढं एलिमेंटचं क्लास नेम एकसारखं असणार आहे ते आपल्याला काय असणार आहे, रिट्रीव्ह होणार. आपण त्यांना ॲक्सेस करू शकतो. सेम लाईक दॅट टॅग्स नेम, जेवढं टॅग्स प्रेझेंट आहे, टॅग्स नाही, टॅग्स त्याच्यामध्ये वेब पेजमध्ये, ते आपल्याला रिट्रीव्ह करून भेटणार आहे. ठीक आहे, हे एक झालं. ह्याच्यानंतर आपण काय बघितलं, क्वेरी सिलेक्टर्स. क्वेरी सिलेक्टर्सचा यूज करून मी स्पेसिफिक एखादा एलिमेंट जो मला ॲक्सेस करायचा आहे, इथं बघितलं आपण गेट एलिमेंट बाय क्लास नेम ID तर एक होतोय, पण क्लास नेम्स अख्खंच येतोय, टॅग नेम्स थ्रू अख्खंच येतं. पण क्वेरी सिलेक्टरचा यूज करून स्पेसिफिक एक आपल्याला जो ॲक्सेस करायचा आहे, स्टार्टिंगचा करायचा असेल किंवा आपण तिथं नाव देणार आहे त्याचं क्लास नेमचं, ओके, त्याच्यानुसार तो ॲक्सेस होणार आहे. पण आपण ज्यावेळेस क्वेरी सिलेक्टर ऑल करेल त्यावेळेस त्या स्पेसिफिक नावाचे जेवढे क्लासेस आहेत ते सगळं आपल्याला रिप्रेझेंट होणार आहे. ओके, सेम लाईक दॅट ID, जेवढे ID तर काय एकच आपल्याला भेटणार आहे, कारण ID आपण एकच क्रिएट करतो त्या स्पेसिफिक एलिमेंटला ॲक्सेस करण्यासाठी किंवा आपल्याला ते चेंज करायचं आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, लास्टचं गेट क्वेरी सिलेक्टर गेट बाय टॅग नेम. क्वेरी सिलेक्टर आणि त्याच्यामध्ये टॅग नेम आपण टाकतो. पॅराग्राफ टॅग असेल, हेडिंग टॅग असेल, XYZ, तर ते आपण इन्सर्ट करतो आणि आपण काय करतो, स्पेसिफिक एलिमेंट रिट्रीव्ह करत असतो किंवा गेट करत असतो. इथपर्यंत समजलं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे की जे एलिमेंट्स आहेत आपले त्याच्यामध्ये आपण अपडेट कसं करू शकतो, म्हणजे चेंजेस थोडक्यात, चेंजेस, अपडेट, डिलीट. ठीक आहे, सगळ्या गोष्टी बघणार. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, थांबूयात आपण.